नमस्कार. आज आपण बघणार आहोत बसण्यासाठी बसकर. मी इथे 20 बाय 20चा कपडा घेतलेला आहे. मी चार घड्यांचा कपडा घेतलेला आहे. बघा इथं लाल कलरचा गोट लावण्यासाठी कपडा, इथं मी हुक करण्यासाठी एक पिवळ्या कलरचा कपडा. आता कटिंग बघितलेले, आपण आता टिचिंग बघणार आहोत. बघा इथं मी 4 घडीचा कपडा घेतलेला, शिल्लक राहिलेला ब्लाऊज पिसाचा कपडा घेतलेला आहे. मी आतून लावण्यासाठी जो कपडा घेतलेला त्याच्यावरती व्यवस्थित असा ब्लाऊजचा कपडा ठेवून घेणार आहोत. दोन्ही साईडनं व्यवस्थित असं चारही कपडे व्यवस्थित असं धरून घ्यायचे. आपण त्याला उभे आडव्या अशा रेषा देणार आहोत, जेणेकरून आपलं कुठेही गुढी राहणार नाही किंवा आपलं फिनिशिंग छान येईल आणि दिसतानाही खूप छान वाटेल. असं बघा व्यवस्थित 4 घडीचा कपडा व्यवस्थित असा धरून घ्यायचा. आपण त्याला उभ्या आडव्या अशा रेषा देऊन देणार. बघा मधूनच मी रेष देणार आहे, साईडला असं व्यवस्थित असं गुढी, जेणेकरून आपली गुढी कपड्याला कुठे येणार नाही. असं व्यवस्थित धरून जेवढ्या अंतरात पाहिजे तेवढ्या तुम्ही व्यवस्थित असं छान शिलाई करून घ्यायची. किंवा तुम्ही तिरप्याही रेषा दिल्या तर चालतील, किंवा चौकोनी किंवा पंचकोनी असंही तुम्ही करू शकता. बघा असं व्यवस्थित असं छान शिलाई देऊन घ्यायची. बघा आपण शिल्लक राहिलेल्या घरगुती ब्लाऊज पिसापासून किती छान याचा उपयोग होऊ शकतो. थंडीच्या दिवसात बसण्यासाठी आपल्याला या बसकरांचा किती छान उपयोग होऊ शकतो. बघा आता थंडीचे तर दिवस आहेत, त्यासाठी असंही तुम्ही व्यवस्थित असं छान तुम्ही बसकर घरच्या घरी शिवू शकता. तुम्हाला हव्याच्या साईजमध्ये शिवू शकता, लहान मोठे जास्त हवे असले तरी शिवू शकता. किंवा असं कोणी आलं तरी पटकन बसण्यासाठी आपल्याला छान असं बसकर टाकायला येतं. किंवा हळदी कुंकवाचा असं कुठेही कार्यक्रम असला तर आपल्याला छान असं महिलांसाठी उपयोग येणार असं घरगुती बसकर आहे. बघा असं छान शिलाई देऊन झाले की आता बघा आपण त्याला साईडनं गोट लावून घेणार आहोत. त्यासाठी मी असा डबल घडी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे, जेणेकरून आपला धाग्यांची बाजू आत जाईल, म्हणजे कुठेही आपले धागे बाहेर निघणार नाही. बघा व्यवस्थित असं धरून झालं की व्यवस्थित असं धरून डबल फोल्ड करून, जेणेकरून आपलं दोन्ही पायपिंगच्या मध्ये आपला व्यवस्थित कपडा घालून व्यवस्थित वरून शिलाई देऊन घेणार. बघायचं कुठे शिल्लक कपडा किंवा आपला बाहेर राहत नाही, किंवा शिलाई व्यवस्थित त्याच्यावरून जाते ना, असं बघायचं. टोकावरती आलं की व्यवस्थित असं शेपमध्ये देऊन व्यवस्थित असं कपडा डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपलं कपडाही कुठे शेबीना शिलाईचा राहणार नाही. बघा तर तुम्ही बघतच असाल किती छान. बघा घरगुती आपल्या टाकाऊपासून टिकाऊ असं आपण घरगुती काही शिवू शकतो. बघा आपल्याला घरगुती ब्लाऊज पिसापासून बघा किती छान याचा उपयोग झाला. असं आपल्या थंडीच्या दिवसात बसण्यासाठी आपण बसकर किती पाहिजे तेवढे शिवू शकतो. आपल्याला हवे त्या डिझाईनमध्ये शिवू शकतो, किंवा तुम्हाला लेस हवे लेस लावू शकतो, किंवा तुम्हाला गोट नको असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून सुद्धा कपडा तुम्ही नुसता असंच शिवू शकता, किंवा तुम्ही आतही फोल्ड करून शिवू शकता. हवे त्या तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता, हवे त्या साईजमध्ये बनवू शकता. लहान मोठे किंवा लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे. सध्या अभ्यास करताना बसायचं म्हटलं तरी छोटंसं आपलं तेवढंच टाकलं पडदिशी, किंवा आपण काही करताना तेवढं पुरतं आपण पडदिशी टाकू शकतो आणि ठेवू शकतो. असं छान असं बघा घरगुती साहित्य किती छान असं आपल्याला बसकर ची आयडिया आहे. बघा जर तुम्हाला असंही वेगवेगळ्या नवीन आयडिया जर पाहिजे असेल तर माझ्या फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला आवडतात का डिझाईन. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा तर असं किती छान असं आपण बघा घरगुती साहित्यातून आपण थोडेसे साहित्यातून बघा आपण किती छान असं बसण्यासाठी आपण बसकर शिवलं आहे. तुम्ही त्या हवी त्या साईजमध्ये शिवू शकता. छानशा घरगुती ब्लाऊज हँडपर्स किंवा तोरणं असं छान छान काही पण बनवता येतं. आपल्याला उपयोग अशा वस्तू, जेणेकरून आपला थोडेफार आपण कसं बाहेर गेलो की आपण 4 पैसे घालून आणतोच. बघा व्यवस्थित असं आपलं बसकर तयार झालेलं आहे. आपण आता त्यासाठी एक हुकपट्टी करणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला हुकाला असं अडकवता येईल. त्यासाठी आपण बघा इथं थोडासा कपडा घेतो, तुम्हाला हवे त्या मोठे पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित असं घेऊन झालेलं बघा. आता आपण व्यवस्थित असं एका टोकाला असं व्यवस्थित डबल धरून खालून वरून धरून व्यवस्थित असं दाब शिलाई देऊन घेणार आहोत,
जेणेकरून आपलं वच्याचा अडकवण्यासाठी हुक तयार होईल बघा. हो का, असं तर आपलं हुक तयार झालेलं आहे. असं आपलं बसण्यासाठी बसकर तयार झालेलं आहे बघा. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा, आवडलं ना? धन्यवाद.